म्हणजे काला बरं इथे हेलिकॉप्टर शॉट 7 वर्ष डॉट केले होता तो. काय जो घशात काय अडकलं का तुम्ही माझी पाठ आहे. जोक नको करूस माझ्या मराठीवर. मी सांगितलं ना फ्लुएंट नाहीये. हो हा ठीक आहे मी पाठवतो रे. हॅलो हॅलो हाय काय नाव आहे तुझं? हाय आयशा. आयशा आयशा तुला तुझी कन्सेंट आहे हा व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये तुला? ठीक आहे ठीक आहे. आयशा काय अर्थ असतो नावाचा तुझ्या? फ्री लिव्हिंग वुमन लाईक या. असं करतेस आणि तू आयुष्यात एकदम हो. अच्छा कोणी ठेवलेलं नाही? बहिणी. अच्छा बहिणी हिने तुझं नाव ठेवलेलं? हो. पण ही तर एवढी मोठी नाही वाटत आहे. ते सगळे म्हणतात. किती तुझी? हा आणि तू? 21. अच्छा 7 वर्षाचा गॅप आहे. 8. कसं काय 8? ते सडनली डिसाईड झालं. म्हणतं ताला बरं इथे नाही हेलिकॉप्टर शॉट 7 वर्ष डॉट केले. हा पण आहे बाजूवाले म्हणतात माई मार. हा पण आहे भाऊ पण आहे. अच्छा मध्ये आहे. अच्छा सॉरी तू किती मध्ये आहेस? 27. अच्छा सूर्या दादा पण एक मिनिट ती 28 हा 27 एकच वर्षाचा गॅप आहे. कडक कडक बाबा स्ट्राईक रेट छान आहे. थँक्यू. अरे तुझा थोडी आहे. बिहाफवर. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आयशा काय करतेस आयुष्यात तू? आता काय नाही करत. आता रिझाईन केले जॉबवर. अच्छा कुठे होतीस म्हणजे कोणती IT कंपनी किंवा काय प्रोफाईल? कॉर्पोरेट मध्ये काय प्रोफाईल होती तुझी? HR. मग तू आता काय नाही करत नाही? तू कधीच काही नव्हती करत? नाही खूप स्ट्रेस होता त्यामुळे मी रिझाईन केलं. काय स्ट्रेस म्हणजे काय असायचं तुझं रुटीन काय असायचा? रिक्रुटमेंट. हा पण फ्रायडे हे नाही ऐक आयशा ते सगळं नाही. रिक्रुटमेंट होता म्हणून खूप स्ट्रेस होता. खूप त्रास होता. आणि कोणती कंपनी होती म्हणजे कंपनीचं नाव नको सांगूस पण स्पेशलायझेशन काय होतं कंपनीचं? तेच रिक्रुटमेंट एजन्सी होती. अच्छा याच्यात तर खूपच मारतात ना म्हणजे खूप मारतात म्हणूनच मी रिझाईन केलंय. असं होतं ना की सकाळ झाली मग काय करायची असे? मग तुला दिवसाला किती कॉलिंग करावी लागायची? 50 to 100. अच्छा आणि त्याच्यात किती कन्व्हर्जन तुम्हाला लागायचं? ॲटलिस्ट 15 to 20 लाईनअप्स एव्हरी डे. 15 to 20 लाईनअप्स. अच्छा म्हणजे 100 कॉल्स केलेस तर त्यात 15 तरी तुला? हो आणि 3-4 किती पर्सेंट झाले ते? काय 100 कॉल्स केलेस त्यात जर 15 तुला कन्वर्ट करायचे तर किती पर्सेंट झाले? मग पर्सेंट मी समजली नाही. विचारलं तुला मी? नाही मला कळलं नाही क्वेश्चन. मी सांगतो मॅथ्स वीक आहे माझी. दिवसात तू 100 कॉल केलेस आणि तुला टार्गेट आहे की त्यात 15 तुला कन्वर्ट करायचे. ठीक आहे तर म्हणजे तुला किती पर्सेंट कन्वर्ट करायचे? ते नाही माहिती. रिझाईन काढलं म्हणाले आयशा जरा उलटी हो दिसू नकोस परत कधी. अच्छा आणि माझ्या श्रुतीची मारली तो का? नाही पण मी तुझी फॅन आहे ना म्हणून मी आली. हो तू खूप आवडतो मला. तुला मी किती टक्के आवडतो? तुझा माझ्यावर 100% प्रेम आहे पण माझं 15% आहे. का असा? मॅथ्स मग तू पण वीक आहे मॅथ्स मध्ये. अजून तरी मी साइन थीटा मध्ये नाही गेलोय. आता तू इथून पण रिझाईन देऊन जाशील? मग नाही इथे नाही करणार असं. ठीक आहे. दिवसात ना तुला सर्वात वियर्ड कॅन्डिडेट काय मिळालं जेव्हा तू काम करत होतीस? होता एक आणि तो मला कॉल करायचा आणि विचारायचा जेवलीस का, काय करते. आय एम सॉरी माझी मराठी फ्लुएंट नाहीये. जेवलीस का माझी मराठी फ्लुएंट नाहीये. मी प्रयत्न करते पण.
सांग. मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे पण माझी मराठी प्रॉपर नाही आहे. हे ठीक आहे, प्रयत्न खूप मॅटर करतात. ठीक आहे, हो मी प्रयत्न करते. काय काय मुली काय नको. ठीक आहे, ठीक आहे. हा मग प्रयत्न केलं पाहिजे पण. हा प्रयत्न केला पाहिजे ना. हो. हा मग तू काय उत्तर द्यायची जेवलीस काचं? हो जेवलीस आणि जेवली. आता खूप डिस्टर्ब करायचं. हा मग तो काय बोलायचा? खूप डिस्टर्ब करायचा आणि एकदा तो आला पण मला भेटायला. कुठे? इकडे जिथे मी राहते तिकडे तो आला. पण मला ऍड्रेस कसा मिळाला तुझा? तिला माहित होता की मी मुंबईमध्ये हे मुंबईमध्ये तो रॅपिडो वाला होता. तुला नाही तिला माहित होता माझी कन्सल्टन्सी कुठे आहे. मग तो आला आणि मला मेसेज केला की मी इकडे आलोय, तू येते का भेटायला. आणि तो जोगेश्वरीकडून आला होता मला भेटायला. आणि मग मी सांगितले की भाई ए ठीक आहे यार, आम्ही एडिट मध्ये सांभाळू, तू चुप बस. हा एवढं होतं त्या मावशीच्या मुलाचा खोटं का नाही पकडलं? हा मग तो मुलगा भेटला तुला, काय बोलला तू? नाही मग मी तिला सांगितलं ना, नाही मी तुझी HR आहे तर लिमिटवर. आणि मग त्याने जर लिमिटचा फॉर्म्युला विचारला असता तुला, तू इथं फाटली असती. तुझा आयुष्य कधी बॉयफ्रेंड राहिलाय? हो. कधी होता लास्ट टाइम? 1 वर्ष पहिला. अच्छा, आणि मग काय झालं आयुष्य? ब्रेकअप झाला. हा ते कळलं आम्हाला. होताचा हाच एक अर्थ असतो. का ब्रेकअप झाला आणि तुम्हा दोघांचा? खूप टॉक्सिक होता तो. हा काय करायचा तो असं? म्हणजे कमिटमेंट नाही द्यायचं. म्हणजे सांगितलं होतं की लग्न करणार, मग ते कमिटमेंट नाही द्यायचा त्यामुळे. आणि खूप टॉक्सिक पण होता. आणि कबीर अरे म्हणजे कारण द्यायचा ना. ए यार सॉरी. हा तू सांग आयशा. हा सांगू का आता? हा सांगू. हा सांग. आज मुली भडकताय तो. हा ठीक आहे. इंटरप्ट होतोय मला. ओ मग आम्ही शांत बसतो. ठीक आहे. नाही तू नको शांत बसू, तू बोल माझ्याशी. म्हणजे हे ना 15% बोलते. चाल. कशावर फिद आहे? आवाजावर फिद आहे माझ्या. मी तुम्हा दोघींना मारेन. नाही हा ठीक आहे. हा टॉक्सिक होता, कमिटमेंट देत नव्हता. हो कबीर सिंग सारखा होता खूप. काय करायचा? पॅन्ट मध्ये बर्फ टाकायचा. कौन छुआ मेरी आयशा को? 15% छुआ. नाही खूप पॉझिटिव्ह होता आणि खूप कंट्रोलिंग होता तो. हे नाही काय जो घशात काय अडकलं का? ठीक आहे. एखादं एक्झाम्पल दे ना की काय करायचा पॉझिटिव्ह होता. म्हणजे पॉझिटिव्ह होता म्हणजे सांगायचं हे नाही घालायचं, जीन्स आणि टॉप नाही घालायचं, इकडे जायचं नाही, भावाला पण मिळायचं नाही, हे सगळं होतं. भावाला की मावशीच्या? तेच. ठीक आहे. आता तू आनंदी आहेस आयुष्यात? खूप. अच्छा. पण आता बघते मी. काय बघते? शोधते आता बॉयफ्रेंड. ते पण हो, जॉब पण आणि बॉयफ्रेंड पण. अच्छा ठीक आहे. चांगले विचार आहे. ठीक आहे, एक काम करूया आपण. ठीक आहे, तू खूप कॉल्स करायचीस ना जेव्हा विचार होतीस. हो. एक कॉल मला कर तू. ओके तुम्ही जॉब बघतात? अरे मी कॉल करू आता? सपोज यू आर अ कॅन्डिडेट अँड आय एम कॉलिंग यू राईट. हा मग फोन आता करते मी कॉल. हा हॅलो, एम आय टॉकिंग टू प्रणीत मोरे? हा बोलतो. हाय, दिस इज आयशा. आर यू लुकिंग फॉर अ जॉब राईट नाव? हो. व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर प्रणीत? काय कळत नाहीये. काय बोलतो? असं नाही. ते बोलले ना. हा ते माझे बाबा होते. हा काही बोलतात. बाबाला देऊ नको फोन, तू बात कर. नाही बाबा मध्येच बोलून गेले. नाही डिस्टर्ब होतोय. सॉरी. हा थांब तू थांब. हा थांबा तुम्ही. थांबा, माझा जॉबचा प्रश्न आहे. हा बोला. हा ओके, व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर? मराठीत काय मला कळत नाही ऍक्च्युली ना. काय सेल्स मध्ये बघतोय मी. सेल्स मध्ये बघतोय. मग कशाची सेल्स?
कशा प्रोडक्ट सर्व्हिस एक्सपिरियन्स आहे का? घड्याळ विकतो मी वर्सेस खूप बाप कंपनी बाप 1500 मध्ये विकतो मी तुमच्यासाठी 15% डिस्काउंट. ते मी देणार तुला. तू कशाला काय देतोस देणार मला? तू मला कशाला डिस्काउंट देतोयस? अच्छा ठीक आहे, नाही देत. नाही मग तुला एक्सपिरियन्स आहे का? खूप आहे, प्रोफेशनल आहे एकदम. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? ओव्हर टाइम पण करतो मी. हा 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 किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? 3. फक्त 3. हा? आणि फक्त 3. फक्त 3. हा काय कंपनी होती ती? नाही, गाडीची कंपनी होती. आणि किती सॅलरी होती? 30,000 फक्त. आणि आता काय आहे? तुम्ही HR आहात की माझी इज्जत काढायला फोन केला? नाही हे सगळं हा आता ओके. आणि ओके, काय सॅलरी एक्सपेक्टेशन आहे आता तुम्हाला? 88,000. इंग्लिशमध्ये सांगा ना. 88,000. ते आउट ऑफ लिमिट्स आहे. मग जर तुमची लायकी नाही आहे तर मग विचारलंच कशाला मला? तू मला रेझ्युमे पाठव. पाठ फ्लुएंट नाहीये. ही माझी पाठ आहे. जोक नको करूस माझ्या मराठीवर. मी सांगितलं ना फ्लुएंट नाहीये. हो हा ठीक आहे, मी पाठवतो रेझ्युमे तुम्हाला. हा तू ओके ठीक आहे. रेझ्युमे पाठव मला व्हॉट्सअपवर आणि मी बघेल. ठीक. आणि मग मी तुला ओके. सांगते, पण मला reply पण कर. एक डाऊट होता ऍक्च्युली. हा सांग ना. जेवलीस का? हो एकदा टाळा वाजायच्या आधी.